ग्रामपंचायत विक्रमगड नदी बंधून घेऊन आपण हे बघा, शेवटी एखाद्या सिस्टीमने चुकीचा निर्णय घेतला असेल आणि तो जनसामान्यांच्या हिताला तो बाधक असेल तर तो बंदी करायचा अधिकार आपलाच आहे. ओके, तर त्या पद्धतीने भय तुम्ही पत्र मुख्य अधिकारी महोदयांना द्या, तुम्ही मॅडमच्याकडे पत्र पाठवा, त्याला मंजुरी लगेच मिळेल. बाजूला पुढे जागा शोधा. आणि बाब असे की आता घनकचरा हा डोक्याला ताप नाही, हा फायदेशीर झालेला आहे. त्याच्यावर प्रक्रिया केल्यानंतर त्याच्यातून आता तुमच्याकडे छोट्या विक्रमगडला घनकचरा किती टन दररोज निघतो? 5 टन. ऐकला का? जर काय मोठा जर प्रोजेक्ट असता की जर माझं म्हणणं की लक्षात आलं का मॅडम, सेंटरला एक अशा प्रकारचं घनकचऱ्याच्या माध्यमातून जे नवीन गॅसेस बिसेस तयार करण्याची प्रक्रिया ती सेंटरला करा आणि मग यांच्याकडून दररोज एक ट्रक इथं पाठवण्याची व्यवस्था करा. म्हणजे दररोज ऐकला का? म्हणजे ट्रॅक्टर ट्रॉल्या जरा 2 घेतल्या ना तरी एक भरत राहील आणि त्याच्यानंतर दुसरी ट्रॉली जाईल, एक तिथं लोकांना उपलब्ध राहील. थोडा पालघरसाठी सर मी आणि सीओसॅट कसं नियोजन करतोय, कारण ते लोकायुक्त महोदयांकडे केस आहे की जे मोठ्या ग्रामपंचायती आहेत आणि त्यांचा एक सेंट्रलाइज तुम्ही केलं पाहिजे सर. तिथला पण मी बोलून नियोजन करते सर. किंबहुना घनकचरा ही सुविधा झाली, नगरपालिकेला मार्फत त्यांना गाड्या पण द्यायची तयारी करा, डीपीडीसी त्यांना गाड्या पण देऊ टाका. ओके साहेब, माझ्याकडे कळवा, त्या ठिकाणी इन्स्टंट त्या ठिकाणी त्याच्यावर निर्णय घेतला जाईल. फॉरेस्ट तसं आता सकारात्मक झालंय. बोला बोला. पुढचं मसरोली निकेव रस्त्यावर पूल बांधणे गरजेचं आहे. झाप रस्त्यावर कोंडीचा पाडा येथे पूल बांधणे गरजेचं आहे. साकूर ते कवलाळे रस्त्यावर पूल बांधणे गरजेचं आहे. जे झडपोली रस्त्यावर पूल बांधणे गरजेचं आहे. पावसाळ्यात ते पूर्ण बंद होतात रस्ते. तिलोंडा चांबारशेत तिथे पुलाची आवश्यकता आहे. साखरशेत ते कायरी पुलाची आवश्यकता आहे. वाकी मसेपाडा इथून तर बोटीतून मुलं येतात शाळेत. मी माझ्या विधानसभेत पण हा प्रश्न उपस्थित केला होता मागच्या वर्षी. मुलं त्या याच्यातून येतात, बोटीतून आणावी लागतात, पूल नसल्यामुळे. त्याचप्रमाणे खोडाळा आणि कुर्लोद रस्ता अत्यंत खराब झालाय, तो करणं गरजेचं आहे. सुखसाळे बघा, आपल्या जिल्ह्यातल्या विविध रस्त्यांच्या करता फंड्स देण्याची राज्य शासनाची पूर्ण तयारी या सगळ्या आहेत. आणि ऑन द कॉन्ट्री या